नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण हा विषय विचारला जातो. यावरील प्रश्न विचारले जातात. IMP प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि सर्व प्रश्नाचे सखोल विश्लेषण करणार आहोत. प्रश्न उत्तर घेणार आहोत. खालीलपैकी कोणता शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आहे? लिंगाचे प्रकार किती आहे? 3 आहे. कोणते आहे? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंगमध्ये तोचा उच्चार होतो. स्त्रीलिंगमध्ये तीचा उच्चार होतो आणि नपुंसकलिंगमध्ये तेचा उच्चार होतो. त्याला ऑप्शन दिलेला आहे. पहिला ऑप्शन आहे पुस्तक, दुसरा ऑप्शन आहे विहीर, तिसरा ऑप्शन आहे चित्र, चौथा ऑप्शन आहे झाड. या ठिकाणी तो पुस्तक नाही म्हणू शकत आपण, ती पुस्तक नाही म्हणू शकत. या ठिकाणी पुस्तक, ते पुस्तक, ते पुस्तक. पहिलं ऑप्शन काय राहील? नपुंसकलिंग, ते पुस्तक, नपुंसकलिंग. दुसरा ऑप्शन आहे तो वीर, नाही म्हणू शकत आपण, ते वीर, ती वीर, ती विहीर. विहीर काय? स्त्रीलिंगी. तिसरा ऑप्शन आहे चित्र, तो चित्र नाही, तो चित्र नाही होऊ शकत, ती चित्र नाही होऊ शकत, ते चित्र. तिसरा ऑप्शन काय आहे? नपुंसकलिंग. चौथा ऑप्शन आहे तो झाड, नाही होऊ शकत, ती झाड, ते झाड, तो झाड. या ठिकाणी खालीलपैकी कोणता शब्दाचा वापर स्त्रीलिंगी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे ती विहीर. हे काय? स्त्रीलिंगी. खालीलपैकी कोणता शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आहे? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 विहीर. पुस्तक काय? नपुंसक. चित्र काय? नपुंसक. झाड काय? पुल्लिंग. पुढील प्रश्न बघू. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यात प्रयोग ओळखा. प्रकार ओळखा. मिस्टेक आहे. प्रकार ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन दिला आज्ञार्थी, दुसरा स्वार्थ, तिसरा विद्यार्थी, चौथा आहे संकेतार्थ. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा दिली जाते. राम पाणी आण, आज्ञा दिली जाते. स्वार्थामध्ये स्वतःचा स्वार्थ असतो. मी अभ्यास करतो, मी अभ्यास करतो, याचा स्वार्थ आहे. विद्यार्थीमध्ये क्रियापदात वा, वी, वे असतो. आणि संकेतार्थमध्ये जर तरचा उल्लेख होतो. जर मी अभ्यास केला तर पास होईल.
या ठिकाणी मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा काय केली आहे या ठिकाणी आज्ञा दिली आहे. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यात प्रकार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असणार आहे आज्ञार्थी वाक्य. पुढील प्रश्न, दिन या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? पहिला ऑप्शन दिला गरीब, दुसरा आहे दिवस, तिसरा आहे रात्र, चौथा आहे भाऊ. तर दिन म्हणजे गरीब पण होतो, दिन म्हणजे दिवस पण होतो. या ठिकाणी आपण कन्फ्यूज दूर करू. दिन आणि हा दिन, हा दिन म्हणजे दिवस आणि हा दिन म्हणजे गरीब. कन्फ्यूज व्हायचं काम नाही. ज्या पद्धतीनं हा दिन लिहिलेला आहे त्याच पद्धतीनं ह्या दिवसचा दिन लिहिलेला असतो लहान विलांटी, आणि मोठी विलांटी ज्याच्यामध्ये असेल तो काय असतो गरीब. त्या समानार्थी शब्द दिनचा गरीब, आणि ज्याची लहान विलांटी दिन असेल त्याचा समानार्थी शब्द काय होतो दिवस. या ठिकाणी कन्फ्यूज होतो आपण, त्यामुळे लक्षात ठेवायचं ज्या पद्धतीनं लहान विलांटी आहे तर लहान विलांटी दिवस आहे, दिवस होतो, आणि मोठी विलांटी आहे त्याचा गरीब होतो. दिन या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता येणार? मग ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार. दिन म्हणजे दिवस आणि हा गरीबचा दिन. लक्षात ठेवायचं लहान विलांटी म्हणजे दिवस आणि मोठी विलांटी म्हणजे गरीब. पुढील प्रश्न, अंथरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ सांगा. पहिला ऑप्शन आहे ऐपतीनुसार खर्च करावे, झोपताना काळजी घ्यावी, तिसरा आहे संकोचून बसावे, तिसरा आहे झोपताना पाय पसरावे. अंथरून पाहून पाय पसरावे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 ऐपतीनुसार खर्च करावा. पुढील प्रश्न, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ काय? पहिला ऑप्शन दिलेला आहे थेंबे थेंबे पाणी साठून तळे तयार होते, पावसाचे थेंबे थेंबे पाणी पडून तळे बनते, तिसरा आहे तळ्यात थेंब साठवितात, चौथा ऑप्शन आहे कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठवल्याने ती मोठा संचय होतो. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ काय होतो? याचं ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठवल्याने तिचा मोठा संचय होतो. पुढील प्रश्न बघा, वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ काय? पहिला ऑप्शन आहे वरातीच्या मागे घोडे पाठवणे, दुसरा ऑप्शन आहे वरातीमध्ये घोडे पाठवणे, तिसरा ऑप्शन आहे वराती बरोबर घोडे पाठवणे, चौथा ऑप्शन आहे कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे. वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ काय होतो? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे. पुढील प्रश्न, तोंडेचे पाणी पळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पहिला ऑप्शन दिला आहे तहान लागणे, दुसरा मृत्युमुखी पडणे, तिसरा ऑप्शन आहे घाबरून जाणे, आणि चौथा ऑप्शन आहे तोंडात पाणी जाणे. तोंडाचे पाणी पळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होणार? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे घाबरून जाणे. पुढील प्रश्न बघा, द्राविड प्राणायाम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? पहिला ऑप्शन आहे योग्य साधना करणे, दुसरा आहे केवळ देखावा करणे, तिसरा आहे व्यायाम करण्याचे टाळणे, आणि चौथा आहे साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. द्राविड प्राणायाम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. पुढील प्रश्न बघा, डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? पहिला ऑप्शन आहे कानाडोळा करणे, दुसरा ऑप्शन आहे
डोळे झाकून घेणे. तिसरा आहे डोळ्यात तेल घालणे. चौथा आहे डोळ्यात डोळा लागणे. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 कानाडोळा करणे. पुढील प्रश्न बघा. सुपारी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? पहिलं ऑप्शन आहे हातावर तुरी देणे. दुसरा आहे काम सोपवणे. तिसरा आहे लग्नाची सुपारी देणे. चौथा आहे मदत करणे. सुपारी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे काम सोपविणे.